नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी, प्रकरण नंबर 12. प्रकरणाचं नाव आहे मला मोठं व्हायचंय. प्रकरण नंबर 12 मला मोठं व्हायचंय. या प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रकरण नंबर 12 मला मोठं व्हायचंय या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला या ठिकाणी पान नंबर 47 वर प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. 2-3 वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 2-3 वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ विचारलेला आहे. मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुलाला अंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत, शास्त्रज्ञ व्हायचे आहे. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. यानंतर आपल्याला हा विचारलेला आहे. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली. त्या लॅबमध्ये मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचपात्रे आणून ठेवली. तसेच पुस्तकांचा डोंगरही रचला आहे. आपल्याला या ठिकाणी ई विचारलेला आहे. शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते? त्याचं उत्तर असं आहे मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आईला आपला अभिमान वाटेल. आता आपल्याला दोष देणारी हीच ताई आणि हीच आई आपल्या बक्षीस समारंभात मिळतील असे मुलाला वाटते. ई विचारलेला आहे. आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोणता शोध लावावा या विचारात मुलगा असतो त्यावेळी आई मुलाला निळ्या पॅन्टचा शोध लावायला सांगते. आता पान नंबर 47 वरच प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे. मनाने उत्तरे लिहा. आता या ठिकाणी जी उत्तरे लिहायची आहे तर ही उत्तरे मी तुम्हाला नमुना उत्तर देणार आहे. तुम्ही हेच उत्तर लिहिले पाहिजे असं नाही, तर या उत्तरामध्ये तुम्ही बदल करू शकता. तुमच्या मनाने तुम्ही दुसरेही उत्तर लिहू शकता. तुमच्या मनाने उत्तर लिहिण्यासाठी पहिला अ या ठिकाणी विचारलेला आहे. कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्या सारखी मागे लागते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मी मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला जात असतो, पण त्याच्याबरोबर बाहेर न जाता मी अभ्यास करावा यासाठी आई सारखी मागे लागते. हा या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्हाला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा. आता हे पण उत्तर तुम्हाला मनाने लिहायचं आहे. जर यासारखंच तुम्ही जर अंतराळात जर तुम्हाला सोडलं तर तुम्ही काय पाहाल? तर या ठिकाणी मी नमुना उत्तर देत आहे. तुम्ही यापेक्षाही तुमच्या कल्पना या ठिकाणी मांडू शकता. तर याचं उत्तर आहे आम्हाला अंतराळात सोडले तर ग्रह तारे जवळून कसे दिसतात ते आम्ही पाहू, पृथ्वी दुरून कशी दिसते ते आम्ही पाहू, आमचा भारत देश दुरून कसा दिसतो ते आम्ही पाहू. ई या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते?
तर याचं उत्तर पण तुम्ही मनाने लिहायचं आहे. मी या ठिकाणी नमुना उत्तर देतो. तुम्हाला जर अजून काही वेगळे शोध लावावे वाटत असेल तर ते तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये मांडू शकता. भारताच्या काही भागात पाऊस खूप पडतो तर काही भागात अजिबात पडत नाही. काही वेळेला ढग येतात आणि पाऊस न पडता निघून जातात. म्हणून आपल्याला हवे तेव्हा ढग बोलवता येईल आणि पाहिजे तेवढाच पाऊस पाडून घेता येईल. हे शोध लावावे असे मला वाटते. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या स्वाध्यायाची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. पान नंबर 47 वर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. तिसऱ्यामध्ये अ आहे, वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर या ठिकाणी वाक्प्रचार दिलेले आहेत, त्यांचे अर्थ पण सांगायचे आहे आणि हे वाक्प्रचार आपल्याला वाक्यात पण उपयोग करायचा आहे यांचा. तर याचं उत्तर आहे अ नंबर दिलेला आहे, आकाशाला गवसणी घालणे. याचा अर्थ होतो मोठे कार्य पार पाडणे. याचा अर्थ झाला. आता वाक्यात उपयोग करायचा आहे. तर याचा वाक्यात उपयोग होईल, अपंगाच्या शर्यतीत पहिला येऊन राकेशने आकाशाला गवसणी घातली. आकाशाला गवसणी घालणे हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पुढं आ आपल्याला दिलेला आहे, निश्चय दांडगा असणे. याचा अर्थ आहे ठाम निश्चय करणे. तर याचा वाक्यात उपयोग करता येईल, पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुमीचा निश्चय दांडगा होता. पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुमीचा निश्चय दांडगा होता. पुढचा वाक्प्रचार आहे, खडकातून पाणी काढणे. याचा अर्थ होतो अशक्य गोष्ट पार पाडणे. आणि आपल्याला याचा वाक्यात उपयोग करता येईल, नापीक जमिनीत लागवड करून महादूने जणू खडकातून पाणी काढले. पुढचा वाक्प्रचार आहे, मनस्ताप सहन करणे. याचा अर्थ होतो मनाला होणारा त्रास सोसणे. याचा वाक्यात उपयोग होईल, राजू नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला. प्रश्न तिसऱ्यामधला आता आ या ठिकाणी विचारलेला आहे, पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत, त्याची माहिती मिळवा व लिहा. आता या शब्दांची माहिती मिळवायची आहे आणि लिहायची आहे. तर याचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे. हा आहे टेस्ट ट्यूब्स. याचा अर्थ होतो काचेच्या परीक्षा नळ्या. पुढे आहे लॅब. त्याचा अर्थ होतो प्रयोगशाळा. विद्युत शक्ती. त्याचा अर्थ होतो वीज. अणु. त्याचा अर्थ होतो सूक्ष्म कण. पुढे आहे परमाणु. त्याचा अर्थ होतो सूक्ष्म कणाचा शेवटचा अणु. यामध्येच आपल्याला ई विचारलेला आहे, प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते, त्याची यादी करा. प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या साहित्याची आपल्याला यादी करायची सांगितलेली आहे. तर प्रयोगशाळेमध्ये जे साहित्य असतं तर ती यादी आपल्याला या पद्धतीने करता येईल. प्रयोगशाळेमध्ये असतं काचेची पात्रे, स्पिरिट लॅम्प, परीक्षा नळे,
स्टँड, छोटी जाळी, थर्मामीटर, मोजपट्टी, प्रिझम, चुंबक, गोलक. पुढे ई दिलेला आहे, तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहेत. त्यापैकी खाली काही नमुने दिले आहेत. मग त्यापैकी नमुने असतील नाट्यछटा, संवाद, नाट्यप्रवेश, आत्मवृत्त, कथा. त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील तक्त्यात लिहा. तर यांची आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, उ. या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आहे? ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा. याचं उत्तर आहे, या नाट्यछटेत मुलगा, आई, ताई व आजी अशा 4 पात्रांचा उल्लेख आला आहे. तर ती पुढील पात्रांचे बोलणे, यांचं जे बोलणं आहे तर ते पुढील प्रमाणे. मुलगा, नाट्यछटेत सर्व वाक्ये मुलगाच बोलतो आहे. आई, नळाचं पाणी जाईल, आंघोळ करून घे, खडकातून पाणी नंतर काढ, तुला त्या बाटलीतल्या शाईने आंघोळ करावी लागेल, तुझी निळी पॅन्ट शोध, कपड्यांच्या बोळ्यातून मी निळी पॅन्ट शोधली, हाच मोठा शोध लावला मी. ही वाक्ये या पाठामध्ये आईची आलेली आहेत. ताईची वाक्य आलेली आहेत, तुला वर फेकलं तर तू देखील खालीच पडशील धारकन, हे ताईचं वाक्य आहे. आणि जो आजीचा उल्लेख आलेला आहे, तर या नाट्यछटेमध्ये आजी काहीही बोललेली नाही. आता पुढे पान नंबर 48 वर आपण समजून घेऊया मध्ये आपल्याला शब्दांच्या शेवटी इकार किंवा उकार येतील असे 10 शब्द लिहा. तर शब्दांच्या शेवटी इकार असणारे शब्द, चावी, शेवटी ई आलेला आहे, वही, शाई, पट्टी, आई. म्हणजे ज्या शब्दाला शेवटी दुसरी वेलांटी असते त्याचा उच्चार करताना ई असा उच्चार होतो, चावी. म्हणजे या शब्दांना इकार असणारे शब्द असे म्हणतात. आणि उकार, उकारमध्ये दुसरा उकार असणारे शब्द यामध्ये येतात. याचा पण जर आपण फोड केली तर खाऊ, शेवटी उ असा उच्चार होतो, भाऊ, करू, टाकू. या ठिकाणी दुसरा उकार आलेला आहे, वाजवू. या शब्दांना इकार आणि उकार असणारे शब्द असे म्हणतात. तर तुम्हाला यापेक्षा अजूनही काही शब्द सापडत असतील तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. यानंतर पुढे दिलेला आहे आपल्याला, खालील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण घाला. तर याचं उत्तर आहे, बाबांनी विचारले, इतका वेळ कुठे होतास? तिचा चेहरा उन्हाने लालेलाल झाला. मला वाटते
जेवढा कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. तुमचा मुलगा खूप हुशार आहे. जसा अंगारका तशीच टोपी घालून तो मंचावर आला. खालील नामांना 2-2 विशेषणे लिहा. उदाहरण दिलेलं आहे आपल्याला हिमालय. हिमालयाला 2 विशेषणे या ठिकाणी वापरलेले आहे, उंच, बर्फाच्छादित. तशीच आपल्याला 2-2 विशेषणे लिहायची आहेत. तर या ठिकाणी भाजी, भाजीला 2 विशेषणे. घर, तर याचं उत्तर येईल भाजी तिखट गोड. घर मोठे लहान. विद्यार्थी हुशार नम्र. बाहुली सुंदर गोंडस. लोक खूप जमलेले. तर यांना विशेषण असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. आणि जर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. म्हणजे पुढच्या स्वाध्यायाची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.